त्याच्यात सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं की शरद पवार इज अ टॉवरिंग पर्सन, खूप मोठ्या उंचीचा माणूस, त्यांचं तुम्हाला गुडविल हवंय पण तुम्हाला ते नको आहे, ते मान्य नाही. तुम्ही अंडरटेकिंग घ्या की तुमचा फोन, त्यांचं नाव, म्हणजे ते पत्रकार परिषद सुरू करताना आमचे श्रद्धेय शरद पवार साहेब, तर आपण पण ऐकत असाल प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये, म्हणजे मनात हा माणूस कधी मरतोय असा यांचे नेते बोलत आहेत. आणि दुसरीकडे हे नाटकं करायला श्रद्धेय, काय प्रार्थनीय, असं असं मोठे मोठे काहीतरी शब्द वापरतात. आपलं तुमच्याशी नाही पटत ना, तर माझा स्वभाव नावच घ्यायचं नाही तोंडात, विषय संपला. माझं ज्यांच्याशी पटत नाही त्यांचं मी नावच घेत नाही तोंडात. तुम्ही कशाला वारंवार ते शरद पवारांचं नाव घेऊन उगाच आम्हाला खूप प्रेम आहे, खूप आदर आहे, तुमचा आदर दिसला ना जेव्हा तुम्ही बोलता की ह्यांची सभा शेवटची कधी होणार आहे काय माहिती. हे ज्या माणसाला शरद पवार कधी जातात ह्यांची चिंता पडली आहे त्याच्या कार्यकर्त्यांनी तसंच वागावं ना. शरद पवारांचं नाव वापरू नका आमचं म्हणणं होतं, सुप्रीम कोर्टाने ऐकलं नाही. मग शरद पवारांनी काहीच केलं नाही ना, शरद पवार काहीच करू शकले नाहीत. सगळं केलं ते त्यांनीच केलं. शरद पवार काय कुठे काय करू शकले. ऍग्रिकल्चर मिनिस्टर्सला असताना 72,000 कोटीची कर्ज माफ झाली, थोडी शरद पवारांनी केली, यांनीच केली. 78 साली बारामतीमध्ये MIDC आणली, तेव्हा चड्डीत फिरत होते, तेव्हा ह्यांनीच आणली ती MIDC. डायनामिक्स, असे वेगवेगळे इंटरनॅशनल ब्रँड, फरोरेश्वर, ब्रँड कोणी आणल्या. इथे एवढा CSR फंड जातो, कोणामुळे जातो? सगळं ह्यांच्यामुळेच. हे आहेत म्हणून बारामती आहेत. मारुतीने ते असं बोटावर उचललेलं ना, तो काय कुठला तरी पर्वत, तसं यांनी बारामती बोटावर ठेवलंय. त्याच्यामुळे काय सगळं हे जे काय केलं ते त्यांनीच केलं. शरद पवार काय, त्यांची उंची काय, काहीच. असं आहे की माझं म्हणणं असं आहे की अजित पवार हा भोळा माणूस बोलून गेला की मुक्कातल्या आरोपीला मी सोडवलं, पण मुक्कातला आरोपी सुटू शकतो हे माझ्यासाठी आश्चर्य. म्हणजे हे पोलिसांवर उठवलेलं बोट आहे. मकोका लावताना मोठी फाईल तयार होते, त्याला खूप मान्यता घ्याव्या लागतात, तेव्हा कुठे मकोकाची फाईल तयार होते. आणि ते स्वतः सांगतात मी सोडवलं त्याला. म्हणजे क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स, राजकारणाचं गुन्हेगारीकरण, याच्यात येतच ना ते सगळं. आणि एवढा भोळा, म्हणजे तो भोळा आहे म्हणूनच तो एवढा बोलून गेला पटकन. हे अजितदादांची कबुली हे त्यांच्या स्वभावाचं दर्शन आहे, आणि त्या दर्शनामुळेच ते म्हणजे त्या स्वभावामुळेच ते फसले. खरं त्यांना बोलायचं असतं वेगळं आणि बोलतात वेगळं. मला नाही वाटत की त्यांच्या मनात होतं की शरद पवार कधी मरणार ते सांगा, बोलून गेले. तर अर्थ हाच निघाला. आणि त्यांचे अनुयायी उगाच कारण नसताना माझ्या मागे लागतात. माझ्या मागे लागायला मला वेळ नाही तुम्हाला उत्तर द्यायला. असे हवा येऊ दे सांगितलेलं मी त्यांना पहिलंच यायचं आहे, हवा येऊ दे. ऑफ पॉलिटिक्स, राजकारणाचं गुन्हेगारीकरण, याच्यात येतच ना ते सगळं. आणि एवढा भोळा, म्हणजे तो भोळा आहे म्हणूनच तो एवढा बोलून गेला पटकन. हे अजितदादांची कबुली हे त्यांच्या स्वभावाचं दर्शन आहे, आणि त्या दर्शनामुळेच ते म्हणजे त्या स्वभावामुळेच ते फसले. खरं त्यांना बोलायचं असतं वेगळं आणि बोलतात वेगळं. मला नाही वाटत की त्यांच्या मनात होतं की शरद पवार कधी मरणार ते सांगा, बोलून गेले. तर अर्थ हाच निघाला. आणि त्यांचे अनुयायी उगाच कारण नसताना माझ्या मागे लागतात. माझ्या मागे लागायला मला वेळ नाही तुम्हाला उत्तर द्यायला. असे हवा येऊ दे सांगितलेलं मी त्यांना पहिलंच यायचं आहे, हवा येऊ दे. आता त्यांनी त्याच्यात सांगितलं 25,000 इन्कम टॅक्स माफ झाला. 25,000 असा इन्कम टॅक्स माफ होतो, महाराष्ट्राच्या नाही देशाच्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे. 25,000 कोटीचा इन्कम टॅक्स माफ होतो. कोणालाही, म्हणजे सर्वसामान्य माणसालाही आश्चर्य वाटेल. आम्हाला एक काहीतरी चुकवलं की लगेच इन्कम टॅक्सची नोटीस येते, हजर व्हा, उत्तर द्या, CA ला पाठवा. यांचं बरं आहे, 25,000 टॅक्स माफ केला.
आता बोळा माणूस आहे, बोलून गेला, 25,000 टॅक्स माफ झाला. पण महाराष्ट्राला माहिती मिळाली की कसा तत्परतेने हे कारभार करतात, किती कर्तव्यनिष्ठ खासदार आहेत, आपल्या सत्ताधारी पक्ष आहे. आणि उगाच उल्हासनगरला येऊन ठाण्यात गुन्हेगारी वाढली. ठाण्यात मला नाही वाटत मुख्यमंत्र्यांनी कुठला मकोकाचा आरोपी सोडलाय. ठीक आहे, मुख्यमंत्र्यांचं ना आमचं वैचारिक वैर आहे, पण मुख्यमंत्री असे कधी वागताना बोलताना मला नाही दिसलंय की माझा 25,000 कोटी रुपयाचा टॅक्स माफ झालाय, माझं हे झालंय, माझं ते झालंय. आणि तो पण एकदम हसत हसत, आता परत मला करायला लावून काय, अरे गोल्ड मेडल मिळवलं की काय. असं आहे की अनेक गोष्टी उघडत आहेत. त्याच्यात एक मोठी गोष्ट आहे म्हणजे मेगा इन्फ्रास्ट्रक्चर काय इंजिनिअरिंग नावाची कंपनी आहे. ती आहे तेलंगणा बेस्ड. ते गेले अनेक वर्ष महाराष्ट्रात कॉन्ट्रॅक्ट घेत आहेत. त्यांचं एक समृद्धीला कॉन्ट्रॅक्ट होतं आणि एक कॉन्ट्रॅक्ट जे माझ्या लक्षात आलंय ते म्हणजे हा बोरिवलीचा हायवे. तो आहे 14,400 कोटीचा, 12 किलोमीटरचा आहे. 14,400 कोटीचा 12 किलोमीटरचा बोगदा. नंतर समृद्धी महामार्गावरती त्यांनी एक ब्रिज बांधला होता, 36 कोटी रुपयांचा खर्च केला, पूल कोसळला. समृद्धी मार्गावरती 31 किलोमीटरचा रस्ता, टेंडर 1,565 कोटी रुपये. म्हणजे त्यामुळे एका किलोमीटरचा खर्च येतो 50 कोटी. एका किलोमीटरचा जर खर्च 50 कोटी येत असेल तर काय सोन्याच्या मुलामा देणार की काय. आणि मग असंच होतं ना, म्हणजे तुम्ही टेंडर, आम्ही तुला टेंडर देतो बाबा, तू इथं टाक. आणि म्हणूनच त्यांना ते सांगायचं नव्हतं, कोणाला गुप्त ठेवायचं होतं, कोणाला कळूच द्यायचं नव्हतं. आणि एसबीआयने अजूनही चूक करून ठेवली आहे, ते पूर्ण माहिती देतच नाहीयेत. आणि तो कंटेम्प्ट ऑफ सुप्रीम कोर्ट आहे. मला वाटतं सुप्रीम कोर्टाने गांभीर्याने घ्यावं. असं तुम्ही सुप्रीम कोर्टाने सांगूनही ऐकणार नसाल तर देशात मग कुठलं न्यायालय आहे? ते सर्वोच्च न्यायालय, ज्यांच्याकडनं आशा असते. त्यांनी सांगून जर हे लपवणार असतील तर या देशाचं दुर्दैव आहे. म्हणजे मी तुम्हाला आत्ताच दाखवलं, या मेगा इंजिनिअरिंग तर म्हणजे त्यांनी तर हजारो कोटी रुपयाची कॉन्ट्रॅक्ट मिळवली आहेत. कोण वेडा माणूस नाही 1,000 कोटी रुपये डायरेक्ट टाकायला इलेक्टोरल बॉन्डमध्ये. एक तर कंपनी आहे, 300 कोटी रुपयाची कंपनी आहे, त्यांनी दिलेत 511 कोटी काहीतरी. म्हणजे आकडे पण एकदम चक्रवणार आहेत. आमचे हे आपल्या हायवेवरती ते काम करतात ते कोण, म्हैसकर साहेब, IRB, त्यांचे पण असे काहीतरी 200-400 कोटी रुपये आहेत. हे काहीतरी कोटी आहेत किती, आपण 2014 साली दिलेत त्यांनी. माहिती द्यायला वेळ लागूच शकत नाही. असं आहे की सुप्रीम कोर्टाने सांगितलं की एक तर सगळं आजकाल टाक 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 समोर येतं, त्यावेळी लागतो. बँकेकडे सगळे, कोणी विकत घेतले बॉन्ड हे बँकेकडे, कोणाला गेले बॉन्ड हे बँकेकडे. बस तेवढंच सांगायचं, अजून काय सांगायचं. मी घेतले आणि तुला दिले ही माहिती तर बँकेकडे असेल. मी बॉन्ड घेतले, मी बॉन्ड घेताना माझं नाव तर बँकेला माहिती आहे, ते गुप्त ठेवायला सांगितलेलं. आणि हे पैसे कोणी एनकॅश केले हे पण बँकेला माहिती आहे. मग हे लपवाछपीचे उद्योग कशाला? आणि एकाच बँकेत आहेत, स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई ब्रांच. म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया असा रोल का खेळते? म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही इंडिपेंडेंट अथॉरिटी आहे, त्याचा सरकारचा काय संबंध? नाही, आता याच्यातनं खूप आरोप येतील बाहेर. म्हणजे तो जो पूल होता तो 3 महिने झाला आणि कोसळला. साधी इन्क्वायरी पण नाही झाली महाराष्ट्रात. 36 कोटी रुपयाचा पूल कोसळला. समृद्धीवरती किती ऍक्सिडेंट झाले, समृद्धीला किती क्रॅक पडले. 1,565 कोटी रुपयाचा त्यांना एक पार्ट दिला होता. म्हणजे त्याचं कॅल्क्युलेशन केलं ते एका किलोमीटरला एक काहीतरी 50 कोटी रुपये पडतात.
50 कोटी एका किलोमीटरला, 60 कोटी रुपये एका किलोमीटरला. हे काय कळतच नाही. रस्ते काय रस्ते आहेत की खाली सोनं बिनं टाकून ठेवलंय. असं आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे. काँग्रेसची सगळी खाती त्यांनी बंद करून टाकली, सील्ड. सगळ्या उद्योगपतींना भीती वाटते की बाबा आम्ही तुम्हाला पैसे दिले तर आमच्या मागे लागतील. त्यामुळे एकही उद्योगपती येऊन पुढे कुठल्या इतर पक्षाला मदत करत नाही. इलेक्टोरल बॉन्ड्स बघितले तर कळतं की कोणाकडे किती पैसा आहे. आता फक्त ही लढाई होऊ शकते ती धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. कारण का जनतेला हळूहळू कळतंय की काय चालू आहे. महागाईवर बोलत नाहीयेत, बेकारीवर बोलत नाहीयेत, वाढलेल्या भ्रष्टाचारावर बोलत नाहीयेत, देशाच्या बिघडलेल्या धर्मस्थिती जी आहे, धर्मद्वेष वाढतोय त्याच्यावर बोलत नाहीयेत. मणिपूर सारख्या राज्यामध्ये महिलांना नग्न करून फिरवलं त्याच्यावर बोलत नाहीयेत. त्यांना कशावर बोलायचं. हे आश्चर्य आहे की मुंबई महानगरपालिका मराठी, त्याची भाषा म्हणजे त्याची व्यवहाराची भाषा मराठी आहे आणि टेंडर गुजरातीत निघतं आणि तरी मराठी माणूस झोपलाय. घाटकोपरचं रेल्वे तिकीट गुजरातीत निघतं. अरे मराठी माणसा उठ, तुझा महाराष्ट्र घेतायत काढून. टेंडर मुंबई महानगरपालिकेचं मराठीत निघतं. अजून काय हवंय तुम्हाला. तुमची आडनावं पण गुजरातीत लावा असं सांगतील काही दिवसांनी हे सरकार. त्या सरकारने आतापर्यंत ऍक्शन घ्यायला हवी होती. मुंबई महानगरपालिकेच्या ज्याच्या हातात नाही टेंडर निघालंय त्याला घरी बसवायला हवा होता. हा 105 हुतात्म्यांचा अपमान आहे. मुंबई त्यांनी आम्हाला दिली आहे. आत्ताची जिवंत सत्ताधाऱ्यांपैकी एकानेही दिलेली नाही. 105 बळी गेलेत त्याच्यासाठी. मला वाटतं की ह्या विषयावरती सगळ्या पक्षांनी एकत्र यायला हवं आणि मुंबईत काहीतरी करायला हवं. असं हे चालणार नाही की मराठी भाषेवरचं अतिक्रमण. आपण किती वर्ष त्या मराठीचं गळा दाबला जाणार आहे. इथे गेलं की कन्नड लोक मराठीचा गळा दाबतायत, इथे आलं तर गुजराती लोक मराठीचा गळा दाबतायत. आणि आम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेणार राजकारण करताना, शौर्याचं नाव घेणार, संभाजी महाराजांचं नाव घेणार शौर्यासाठी. ते आपल्या रयतेसाठी रडले होते. आजची रयत मराठी आहे, त्याची भाषा मराठी आहे. त्या मराठीवर भाषेवर अन्याय होतोय आणि आपण शांत बसलो. असं आहे की शेवटी महाविकास आघाडी म्हणजे इंडिया आघाडीचा ते नेते आहेत आणि त्यांनी ह्या यात्रेला अराजकीय म्हटलेलं आहे. त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे की त्यांनी आपल्या राजकीय पक्षाला मोठा करायचं ठरवलं नाही, तर देशातली वाढती जी काही धर्मांधता आहे, जो काही भ्रष्टाचार आहे, हे जे इलेक्टोरल बॉन्ड्स आहेत, हा सर्वात मोठा स्कॅम असेल स्वतंत्र भारताचा, हे सांगणारे पहिले राहुल गांधी होते. तेव्हा त्यांच्याकडे पप्पू म्हणून सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. आज देशाला कळतंय किती हजारो कोटी रुपयांचा फ्रॉड कसा झालाय तो. त्याच्यामुळे राहुल गांधी हा एक वेगळ्या विचारांचा वेगळा माणूस आहे. राजकीय झेंडा हातात न धरता तिरंगा वाचला पाहिजे, हा देश वाचला पाहिजे, या देशाचं स्वातंत्र्य वाचलं पाहिजे, या देशाची लोकशाही वाचली पाहिजे, या विचारांनी ते बाहेर पडले. आणि जवळजवळ आता अख्खा भारत त्यांचा फिरून होत आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये ते येत आहेत. ठाण्यात ते मुंबईकडे रवाना होतील आणि उद्या शिवाजी पार्कला मेळावा होईल आणि तिथे समाप्त होईल यात्रा. मला त्याच्यावरती काही बोलायचं नाही. आमचा ताळमेळ झालेला आहे, आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाही आहेत. आमची एवढीच इच्छा आहे आणि हात जोडून विनंती असते प्रकाश आंबेडकरांना की तुमचे आणि आमचे विचार सारखे. ज्या शक्तींशी लढायचे ते तुम्ही ज्या शक्तींशी लढू इच्छिता त्याच शक्तींशी आम्ही लढू इच्छितो. तुम्हाला कुठल्या जागा पाहिजे सांगा, आम्ही तुम्हाला देतो, ही आमची भूमिका आहे. आमच्यात कितीही मतभेद असले तरी आम्हाला तुम्ही हवे आहात. आम्ही आमचे मतभेद सेटल केलेले आहेत. त्याच्यामुळे मला ते आदरणीय आहेत.
आंबेडकर साहेबांचे म्हणजे बाबासाहेबांचे ते वारसदार आहेत आणि रक्ताचे वारसदार आहेत. भले आम्ही विचारांचे वारसदार असू पण ते रक्ताचे वारसदार आहेत. त्यांच्या आजोबांनी लिहिलेलं संविधान ते जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान मानलं जातं. सगळ्या भाषांचा, सगळ्या प्रांतांचा, सगळ्या धर्मांचा अभ्यास केलेल्या एका म्हणजे असामान्य बुद्धिमत्तेच्या माणसाने लिहिलेलं ते संविधान आहे. हस्तलिखित संविधान आहे. बाबासाहेबांनी हाताने लिहिलेलं संविधान आहे. ते संविधान जात आहे असं दिसतंय तर कसला आपण इगो बाळगायचा. या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे असं म्हणून हजारो जण फासावर चढले. त्यांना स्वातंत्र्य दिसलंही नाही. आपण जेव्हा एक ध्येय मनाशी बाळगतो तेव्हा मी मागे राहतो, माझं ध्येय पुढे असतं. मला वाटतं आजही मी हात जोडून विनंती करेन आंबेडकर साहेबांना की साहेब तुम्ही सांगाल तसं पण तुम्ही आम्हाला ढकलू नका बाहेर. एकदाच हातात हात घेऊया आणि महाराष्ट्रात आपण धर्मांध शक्तींना रोखू शकतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दाखवून दिले. ते कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे. तो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे. ते का लपवतात हेच प्रश्न आहे ना. तुम्हाला एवढी गुप्तता का बाळगायची आहे, तुम्हाला का सांगायचं नाही लोकांना, हा प्रश्न निर्माण होणारच ना. ठीक आहे आता ते त्यांचं त्यांनी बघावं. मला काय त्यांनी टीका जरी केली तरी काय माझी ना नाही, टीका नाही केली तरी माझी काय ना नाही. ज्या बापाने जन्म दिला, ज्या बापाने निवडून आणलं, ज्या बापाने हाताने चालून हाताला धरून चालायला शिकवलं त्या बापाला खाली पाडायचं काम तुमचे नेते करतायत आणि तुम्ही त्यांच्याबरोबर आहात. तुम्हाला जनतेला उत्तर द्यावी लागतील, आम्हाला नाही. इलेक्शन कमिशननी पण काल सांगितलं तुम्ही त्या चेहऱ्यावरती निवडून आलेले आहात. तुम्ही 2019 साली कोण म्हणतं, इलेक्शन कमिशन निवडणूक आयोग म्हणतं की तुम्ही त्या चेहऱ्यावरती जिंकलेले आहात. जे निवडणूक आयोगाला समजतं हे आमदारांना समजत नाही. ते काय 1000 कोटी रुपये मिळतील गावासाठी त्याच्यातले 10% असं गणित लावत गेले. तेव्हा त्याला काय बोलायचं याचं मार्गदर्शन कोणी करू नका. आणि तो जो बोलतो ते पक्षाची भूमिका असते. ते सरळ स्टेटमेंट दिलेलं आहे त्यांनी. त्यामुळे माझं राजकीय वय शरद पवारांनी सांगितलेलं आहे. अशा लोकांना कुठे उत्तर देत बसतावं. निवडणूक आयोगाला नियुक्ती आली काय नाही आली काय माझ्या जीवनात त्याच्याने काही फरक पडत नाही. निवडणूक ही इम्पार्शल व्हावी, ईव्हीएम मध्ये घोटाळा होऊ नये एवढीच आमची मागणी आहे. ईव्हीएमच्या माध्यमातून भारतातल्या लोकशाहीचा अंत होतोय. जर अमेरिकेमध्ये, फ्रान्समध्ये, इंग्लंडमध्ये, जर्मनीमध्ये ईव्हीएम बाहेर फेकलं जातं तर भारतात ते कंटिन्यू करण्याचा हक्क म्हणजे हट्ट का धरला जातो हा प्रश्न आहे. ही प्रगत राष्ट्र आहेत. आयटीच्या माध्यमातून किंवा विज्ञानाच्या माध्यमातून मी जी नावं घेतली ती प्रचंड पुढे गेलेली आहेत. अशा प्रचंड पुढे गेलेल्या राष्ट्रामध्ये लोकशाही टिकावी म्हणून त्यांनी ईव्हीएम बाजूला काढून टाकलं आणि बॅलेट पेपरवर आले. जर ते बॅलेट पेपरवर येऊ शकतात म्हणजे अमेरिका सारखं राष्ट्र आजही बॅलेट पेपरवरती प्रेसिडेन्शियल निवडणूक घेतं तर आपण कुठे म्हटलं एवढे प्रगत झालो की आपण फक्त ईव्हीएमला चिटकून राहायचं. आणि ह्यावेळेस ईव्हीएम म्हटलं कुठे माहितीये, पहिले ते गव्हर्नमेंट कंपनीत बनायचं, आता ते सुरतमध्ये बनत आहे. ऐसा है इसीलिए तो वो गुपित रखना चाहते थे ना, बाहर किसी को बताओ मत, बाहर किसी को बताओ मत. ये जो उनका झगड़ा चालू था कोर्ट में वो इसीलिए था ना क्योंकि बहुत कंपनियां खुलेंगी जिसके संबंध ना मालूम किसके किसके साथ रहेंगे. हो सकता है कि दाऊद की एक आधी कंपनी निकल जाए इसमें. देखो जब आदमी छुपाने की कोशिश करता है तब लोगों का ध्यान उसी तरफ जाता है और लोगों को शक होने लगता है कि यहां कहीं गड़बड़ है, ये छुपाया जा रहा है. कभी भी इस डेमोक्रेसी में खुल के बात करो तो सब सही लगता है. जब तुम छुपा के बात करते हो तो लोगों का शक बढ़ जाता है. लोगों का शक बढ़ गया. इलेक्शन सुप्रीम कोर्ट ने का निर्णय ले लिया, वो निर्णय में भी आप छुपाने का काम कर रहे हो. मुझे लगता है कि सुप्रीम कोर्ट ने इसको बहुत गंभीरता से लेना चाहिए. ये कंटेम्प्ट ऑफ कोर्ट है, ये कोर्ट की मानहानि है और वो भी सुप्रीम कोर्ट की. अगर सुप्रीम कोर्ट के डिसीजन को फेंक दिया जाएगा तो ये देश में गणतंत्र बचेगा ही नहीं. ऐसा है कि उनको जो जो कॉन्ट्रैक्ट दे दिए गए हैं वो कॉन्ट्रैक्ट का जो कैलकुलेशन करते हैं
उनका एक भी रोड 1 किलोमीटर को 50 करोड़ रुपए के हिसाब से कम नहीं जाता है। 12 किलोमीटर का बोगदा है, यहीं पे है, यहाँ पे जाओ, अभी वो बोगदा चालू है, जरा जाके आप सब उसकी तलाश करो कि सोने का बोगदा कहाँ बन रहा है। ये बोरीवली से थाना आता है, इधर ही है, इधर ही है, यानी टिकुजी निवाड़ी के इधर से ही जाता है। जाओ, मैं बताता हूँ रास्ता तुमको। 14,400 करोड़ रुपए का है 12 किलोमीटर का बोगदा। 21 किलोमीटर का समृद्धि का एक रास्ता है, 1565 करोड़। 31 करोड़ रुपए का ब्रिज बनाया, 1 महीने में नीचे गिरा। कोई पूछताछ नहीं, कोई ब्लैकलिस्ट में डालो, कोई बात नहीं। मेगा कंपनी मजा कर रही, क्यों? तो 940 रुपए का, चलो 940 करोड़ रुपए का इलेक्टोरल बॉन्ड्स ले रखे हैं। अभी इतने बड़े टेंडर में क्या मालूम नीचे सोना पिघल के रखा है क्या? आज तक का भारत का सबसे बड़ा स्कैम ये इलेक्टोरल बॉन्ड्स ही है, और हम लगातार ये बोल रहे थे। अगर कोर्ट नहीं रहता तो दुनिया को पता ही नहीं चलता ये क्या है। ये तो आप सभी भारतीय सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय का अभिनंदन कीजिए, आभार मानिए कि कम से कम आपको पता चला कि पैसा आता कहां से है। इनकम टैक्स ने पूरे कांग्रेस के सब अकाउंट बंद कर दिए। सभी बड़ी पार्टियों को पैसा देने से इंडस्ट्रियल हाउसेस कतरा रहे हैं कि छोड़ दो यार, मत मांगो, आगे जाके तकलीफ होगी। तो एक तरफ ये 22, 24, 25, 26 हजार इलेक्टोरल बॉन्ड्स खरीद के बैठे हैं, और एक तरफ हमारे पास, हमारे बैंक में आखिरी रकम थी 7,000 रुपया। एनसीपी की बात कर रहा हूं, एनसीपी शरद पवार। तो ये कैसे लड़ाई होगी? एक एक वोट अगर तुम लाख लाख रुपयों को खरीदोगे तो भी तुम्हारा पैसा खत्म नहीं होने वाला। और हम एक एक वोट 1 रुपए में भी नहीं खरीद सकते, क्योंकि मेरे कॉन्स्टिट्यूंसी, विधानसभा कॉन्स्टिट्यूंसी तब लगभग 4 लाख की बनेगी, लोकसभा तो 16-17 लाख की बनेगी। नहीं, मेरे अंदर 16-17 लाख नहीं है, 25 लाख के ऊपर जाएगी। तो ये तो लड़ाई है ही नहीं। तो तुम कौन से गणतंत्र की बात कर रहे हो? अगर लोग नहीं जानेंगे, नहीं उठेंगे, तो तुम्हारा गणतंत्र मर गया ऐसा समझ लो, जिंदा दबा दिया है उसको ऐसा समझ लो। हंसते रहो, खेलते रहो, और देश जिन हुतात्माओं ने तुम्हारे हाथ में दिया था उनको बोलो माफ करो। नहीं, अभी ऐसा है कि देखो, लोगों के ध्यान में नहीं आता। सुप्रीम कोर्ट ने कहा था कि इलेक्शन कमीशन बायस नहीं होना चाहिए। कुछ एजेंसियां हैं, कुछ इंस्टीट्यूशंस हैं जिसको राजनीति से बाहर रखो। तो उन्होंने निर्णय दिया कि पंतप्रधान, विरोधी दल के नेता और सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस कोई भी हो, वो 3 का पैनल बनेगा। सुप्रीम कोर्ट के इस निर्णय को लोकसभा में जाकर ये सत्तारूढ़ सरकार जो है यूपीए की या एनडीए की, उन्होंने बदल डाला और कहा कि ये क्यों चाहिए चीफ जस्टिस, उसका क्या काम है, उसको हकाल दिया बाहर। फिर 2 सत्ताधारी पक्ष के मंत्री और एक अधीर रंजन चौधरी कांग्रेस की तरफ से, क्या बेचारा करेगा, चिल्ला 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 घसा बैठ गया उसका, विक्स खा रहा है अभी, क्या करेगा वो? लेकिन लोग जानते ही नहीं, लोग को समझता ही नहीं कि क्या हो रहा है देश में। सर्वोच्च न्यायालय के सर्वोच्च न्यायाधीश को कहा कि तुम चलो भाग जाओ, इलेक्शन कमीशन में नहीं चाहिए, तुम भागो। भाग गया बेचारा, क्या करेगा? जिसका निर्णय का स्वागत होना चाहिए था कि नॉन बायस्ड इलेक्शन प्रोसीजर होनी चाहिए, इलेक्शन कमीशन नॉन बायस्ड होना चाहिए, तो कहां आप उम्मीद रखते हो अब इलेक्शन कमीशन का निर्णय बायस्ड, सच आएगा, सच्चाई पे रहेगा, संविधान के माध्यम से आएगा? कुछ नहीं होगा। वो कठपुतली बन गई है, अब ऐसे ऐसे हिलाएंगे उसको। आपने देखा ना, हमारे महाराष्ट्र में एक बहुत बड़ा कठपुतलीकार था, नाम क्या उसका? देखो, ये गुजरात और इसका सवाल ये नहीं है। सवाल इस देश के गणतंत्र को आप बचाना चाहते हो या अपने हाथ में लेके उसको लॉकर में बंद करना चाहते हो? अगर अमेरिका, अगर फ्रांस, अगर जर्मनी, अगर इंग्लैंड, नीदरलैंड्स, ये सब बहुत अपने से आगे हैं,
अपने से आगे होने के बावजूद उन्होंने ईवीएम बंद कर डालने चाहिए जब लोगों ने उस पर आशंका व्यक्त कि इसमें घोटाला है, तो इमीडिएट उन्होंने रिटर्न ले लिया। विज्ञान के इसमें तो अब जर्मनी, अमेरिका, इनकी तुलना तो हमारे साथ नहीं हो सकती है, वो बहुत आगे है। अगर वो पीछे लेते तो हमको कौन सा इतना ये है कि हमको ईवीएम ही चाहिए। अच्छा, तुमको वीवीपैट है ना, तो निकालो ना 100% वीवीपैट, 100% वीवीपैट निकालो। अच्छा, वीवीपैट निकाला तो कम से कम उस आदमी को देखने तो दो वीवीपैट पे आया क्या है। 100% वीवीपैट निकालो और उस आदमी को देखने दो कि वीवीपैट आया क्या है। सब छुपा छुपा के जिधर लपा छप यानी छुपा छुपी होती है उधर शक बढ़ता है। आपकी पत्नी अगर रात को उठी और आप छुपके से मोबाइल में देख रहे हो तो पत्नी का शक बढ़ता ही है। आपके घर में भी वही होता है, जो भी छुपा जाता है उस पर शक आता है। असं आहे की माझं स्पष्ट मत आहे, इंग्लिशमध्ये आम्ही म्हणतो एज इज जस्ट अ नंबर। चर्चिल 90 पार केल्यानंतर पण ऍक्टिव्ह होते, चर्चिल, विन्स्टन चर्चिल। एज इज जस्ट द नंबर। 84व्या वर्षी मिटिंगला गेल्यानंतर या माणसाचं नाव हे का रे असं म्हणणारे शरद पवार आहेत, गावाचं नाव सांगणारे शरद पवार आहेत, हेलिकॉप्टर मधनं जाताना खाली कोणाची शेती हे सांगणारे शरद पवार आहेत। त्यामुळे त्यांना हे परफेक्ट लागू होतं, एज इज जस्ट अ नंबर।